नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. वाचनालयामुळे भविष्यात शिक्षणासाठी दिशा मिळू शकते. उद्योजक बशीर हजवानी यांनी व्यक्त केला विश्वास. कोकणातील सर्वात लोकप्रिय सण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शिमगोत्सवाला फाग पंचमीपासून झाली सुरुवात. आणि कोरोना काळात पद व पैसे नव्हे तर माणुसकीच उपयोगी पडली. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांचे प्रतिपादन. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब. मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. वाचनालयामुळे शिक्षणासाठी भविष्यात दिशा मिळू शकते असा विश्वास उद्योजक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांनी व्यक्त केला आहे. लाइब्रेरी से क्या फायदा होता है? लाइब्रेरी वो चीज है जहाँ से हिस्ट्री पढ़ी जाती है और हिस्ट्री भी सब कुछ हमारे जिंदगी के अंदर तब्दीलियां लाती है. हम जब भी एजुकेशन लेते हैं हमें कुछ नहीं बराबर पता चलता, लेकिन जब हम प्रैक्टिकल एक्सपीरियंस में आते हैं, जब भी हमें एक दूसरे के साथ किस तरीके से पेश आना है, ये हमारा हमें एक्सपीरियंस प्रैक्टिकल एक्सपीरियंस से ही आता है. सभी तालिबा से यही मैं अर्ज करूंगा, रिक्वेस्ट करूंगा कि आप भले कितने ही बड़े हो, कल कितना ही आपके पास माल आए होता है, लेकिन अपने पैर जमीन के ऊपर हमेशा रहने दो. अल्लाह रब्बुल इज्जत को कभी इस बात अच्छी नहीं लगती और उसको पसंद भी नहीं कि आपके माल आने के बाद आप जमीन से छोड़कर आप हवा में उड़ते रहें. ये कभी भी नहीं होना चाहिए. हमें इस बात का हमेशा ख्याल रखना चाहिए. अजीजा दाऊद नाईक हायस्कूल आणि इस्माईल हकीम प्रायमरी स्कूल व उद्योजक बशीरभाई हजवानी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या MI हजवानी वाचनालयाचे उद्घाटन बशीर हजवानी, किरण सामंत व बशीर मुर्तुजा यांच्या हस्ते करण्यात आले.
आयडियल हायस्कूलतर्फे उद्योजक बशीर हजवानी, उद्योजक किरण सामंत, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा यांचा सत्कार करण्यात आला. कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते आणि त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित मी आपल्याशी संपर्क साधू शकत नाही, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देत असताना एक आठवण देखील आपल्याची या निमित्तानं आपल्याला सांगतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना जी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक फार मोठी खंत आहे. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अनेक आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील गेलो आणि आयडियाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर प्रत्यक्षित नाईक आपण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या प्रयत्नातनं, त्यांच्या पुढाकारातनं या सगळ्या संस्थेला फार मोठी ताकद मिळाली. आणि विशेषतः मी बशीरभाई हजवानीला देखील मनापासून धन्यवाद देतो. एक चांगल्या पद्धतीचं रिसर्च सेंटर उभं करण्यासाठी आपण दानशूर म्हणून या ठिकाणी मदत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला देखील या माझ्या मतदारसंघाच्या संस्थेला मदत केल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि त्यांचाही मनापासून कौतुक करतो. कारण डॉक्टर श्रीराज कुंभे यांचे आणि माझे संबंध देखील माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून आहे. त्यामुळे त्यांचा आज आपण सत्कार करतोय, सत्कारास पात्र आहे. आणि म्हणून दोघांचंही मनापासून कौतुक करतो. नंतर हा कार्यक्रम 11 वाजता सुरू होणार होता, त्याच्यामुळे थोडं पाठी पुढे झालं. परंतु या संस्थेच्या सोबत आणि अतिशय नायकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळे एकत्र धरून काम करूया. एवढ्या संकल्पाच्या दिवशी आपण करूया. मुख्याध्यापक समीर गडबडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना संस्था व शाळेविषयी माहिती दिली. एक होती है लाइब्रेरी जो आम लोग जानते हैं, जिसमें हफ्ते में एक बार किताब दी जाती है, एक हफ्ते के बाद उसको दोहराया रिपीट किया जाता है या उसे रिटर्न किया जाता है. इससे बढ़कर लाइब्रेरी का एक ख्याल आता है सर. उसमें यूं होता है कि अद्भुत बच्चे यहाँ आते हैं और किताबें पढ़ने लगते हैं, किताबों से दोस्ती करने लगते हैं. गांधी, नेहरू, आजाद जो कहीं आज बच्चों से दूर हो गए हैं वो उन तक पहुंच जाते हैं और इनके ख्यालात भी आजाद हो जाते हैं. मगर इसके लिए सबसे बड़ी चीज होती है वो एक जिंदगी के आपाधापी और शोर से दूर एक खामोश जगह जहां बैठकर पढ़ा जा सके. इसलिए आपने इस लाइब्रेरी को, जो फिर आम जबान है, इसको एक अलग जगह इस स्कूल में मकाम पाया होगा.
मगर इससे आगे बात जब बढ़ती है तो ये होती है कि ये हमारे बच्चे जानते हैं कि वो महज एक शख्स हैं। उन्हें बच्चों इनकी तरह आपको शख्सियत बनना है। यू आर जस्ट द पर्सन्स, यू वांट टू बी द पर्सनैलिटीज लाइक दिस। तो वो जो सफर है वो तय हो, इसलिए ये किताबें हैं और इसलिए ये आपके सामने अशखास है। तो हमारा सफर वहां से यहां तक का है और हमारी ख्वाहिश है कि आपके नन्हे हाथों को आसमान के तारे छूना है और इन्हीं की तरह ताबनाक तर्क क्षमता सितारे बनना है। इसलिए ये लाइब्रेरी का नाम है, जो कि अगेन आम फहम लफ्ज है। सुमारे 35 वर्ष सेवा करून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले सिराज मोमीन यांचा बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक बशीरभाई हजवानी यांनी शेरो शायरी सादर करीत आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना काळात कोणतेही पद व पैसे उपयोगी पडले नाहीत, तर फक्त माणुसकीच उपयोगी पडली असे म्हणाले। चिपलून और मेरे ख्याल से महाड़ के अंदर जो सैलाब आया था और जो कोविड आया, इससे बहुत से बातें हमें कुछ सिखा के चले गया। अगर उससे हम कुछ सबक ले लें तो मुझे लगता है कि ये जो हादसे हुए ये हमारे लिए कुछ सबक के तौर पर अल्लाह रब्बुल इज्जत की तरफ से आ गए। मुझे मालूम नहीं कई लोग किस तरीके से उसको पढ़ते हैं, किस तरीके से उसको रीड करते हैं, वो डिफरेंट है। लेकिन मेरे ख्याल से जो मैंने देखा, जो नेचुरल डिजास्टर हुआ था, मैं तीसरे दिन दुबई से यहाँ पहुंचा था और जो मैंने हालात देखे थे ग्राउंड जीरो के ऊपर, मैं खुद ग्राउंड जीरो के ऊपर उतरा था। पहले मेरी विजिट खेड़ के अंदर थी, दूसरी विजिट मेरी चिपलून के अंदर थी, तीसरी विजिट मेरी महाड़ के अंदर थी। ऐसे मुसलसल फिर हम चिपलून के अंदर आए, फिर खेड़ के अंदर गए, फिर 4-5 विजिट हमारी महाड़ के अंदर हुए। लेकिन क्या हमने सबक लिया उससे? कई लोग ऐसे थे, देखिए एक सोचने वाली बात है, कई इतने पैसे वाले लोग थे लेकिन अल्लाह रब्बुल इज्जत ने उनको एक पानी के बोतल के लिए मोहताज किया था। कई लोग ऐसे थे उनको एक आधा लीटर दूध के लिए मोहताज किया था। इसका मकसद ये नहीं था उनके पास कुछ नहीं था, उनके बैंक के अंदर लाखों रुपए थे, लेकिन अल्लाह रब्बुल इज्जत ने बता दिया कि पैसा ही सब कुछ नहीं है जिंदगी के अंदर। आपको छोटे से छोटे इंसान की कभी क्या जरूरत पड़ सकती है ये आपको कभी पता नहीं चल सकता। सो आपके इसी वजह से आपके जो पैर हैं हमेशा जमीन के ऊपर जमा के रखिए, ये बहुत इम्पोर्टेंट है। सिराज मोमीन यांनी सत्काराबद्दल आभार मानले आणि मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला। अपने आंचल को भिगोती ही चली जाती है, जिंदगी रोए तो रोती ही चली जाती है, लेकिन नेक कामों में कभी देर न कीजिए साहब, देर होती है तो होती ही चली जाती है। इस बात को ख्याल में रखते हुए गलबन सिलसिला शुरू हुआ था 22 सितंबर 2019 से। आइडियल एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की हम सब की बड़ी तमन्ना थी, बड़ी ख्वाहिश थी हमारी, जिसे आमतौर पर तालीमी इदारे की रूह माना जाता है, लाइब्रेरी जिसे रूह कहा जाता है, वो हमारे पास मौजूद तो थी, लेकिन उसकी शक्ल सूरत कुछ अजीब सी थी। गालिबन साल दर साल तलबा और तालिबात की बढ़ती हुई तादाद, क्लासरूम के लिए कमरों का फुकदान, कुछ ऐसी मजबूरियां थी कि आइडियल एजुकेशन सोसाइटी को ये तहिया करना पड़ा कि अब एक नई इमारत बनती जाए, एक नई इमारत बनाई जाए। यकीन कीजिए
जैसे जैसे ईंट दर ईंट ये इमारत बनती सजती संवरती जाने लगी, लाइब्रेरी का खौफ भी इसी तरह से हमारा जमा होता रहा। संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर शेख, सदस्य अशरफ नाईक, उद्योजक नजीर नाईक, KTVचे वृत्तसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी, शकील मजगावकर आदींचाही बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बाबूभाई पडवेकर, मनसूर काजी, सुहेल मुकादम, असलम हजवानी, जलाल कादरी, खलील खोत, फैयाज मुकादम, अजीम चिकटे, राजन शेटे, रहीम अकबर अली, रफिक मुकादम यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। शकील मजगावकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। आज मैं वोट ऑफ थैंक्स जो आती है उसके लिए आया हूँ। मेरा नाम शकील मजगावकर। आज के इस लाइब्रेरी के मौके पे, बहुत ही शानदार लाइब्रेरी के मौके पे हमारे बशीरभाई हजवानी साहब जिन्होंने हमको पूरा ताउन करके आज लाइब्रेरी का ओपन किया है, इसलिए मैं उनका आइडियल एजुकेशन की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ। उसी तरह उनके साथ आए हुए तमाम दुल्ला साहब है, आलिफ भाई है, खलील खोत है और बहुत सारे साथी खेल के उनके सब आए हुए हैं, तो उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उसी के साथ उदय सामंत साहब जो हमारे साथ में ऑनलाइन जुड़े, वो भी मशगूलियत के साथ रहते हुए भी तो ऑनलाइन जुड़े, इसलिए उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। किरण सामंत है, किरण सामंत साहब का भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। मुनीर भाई का, नजीर नाईक साहब का, अशरफ नाईक साहब का, अलीमिया काजी साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। और तमाम जितने भी टीचर, नॉन टीचिंग स्टाफ, जितने भी लोगों ने हेल्प की, जाती तौर पे हेल्प की, बच्चों ने हेल्प की, उनका तमामों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। और मेरी भैया भाई उनकी टीम ने और तमाम लोगों ने, बहुत सारे लोगों ने हेल्प की, उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ। कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते। मार्च महिना सुरू झाला की चाकरमान्यांसह सर्वांनाच वेध लागतात ते कोकणातील शिमगोत्सवाचे। नागपंचमीपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली असल्याने आता शहर आणि विशेष करून ग्रामीण भागात पालखी, नमन, खेळे, होळी आदी शिमगोत्सवाची लगबग दिसू लागली आहे। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर 12 वाडीतील मानकऱ्यांची नियोजन बैठक भैरी मंदिरात पार पडली। भैरी मंदिरात रात्र 11 वाजेपर्यंत येतील। मध्यरात्री 12 वाजता भैरीची पालखी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेला ठराव वाचून दाखवला। यावर श्री नंदकिशोर सावंत यांनी खुलासा केला की आम्ही धुवड येण्यासाठी बंदी केलेली नाही, तसेच 2016च्या वार्षिक सभेमध्ये केलेला ठराव हा चुकीचा असून त्यावेळी सगळेच उपस्थित मंडळीने गैरसमजुतीने अनुमोदन केले आहे। विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देवा
ज्या सत्तेवर तो आपला गावचे लागला त्याप्रमाणे वैरी भगवती जोगेश्वरी नवलाप्रमाणे पुनर्विंदुकेश्वर जम्बुकेश्वर बाणापट्टाचा अधिकार आहे। जोगेश्वरीचा जो काही शिमगोत्सव आज साजरा तो समर्पण आणि तू जो काही शेंगा उभा करण्यासाठी जो काय संपूर्ण भागामध्ये आज त्या ठिकाणी फिरणारा सवर्ण त्या कार्यक्रमाची जी काय वार्षिक सभा ग्राम मानकरी गावकरी हा ट्रस्टी मंडळी गृहमंडळी ग्रामस्थ आज त्या ठिकाणी उपस्थित जो कार्यक्रमाची जी रूपरेषा आखायची आहे ती रूपरेषा आखण्यासाठी जे काय आज त्या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलेलं होतं ते सर्व मंडळी हजर राहून आज त्या ठिकाणी मिटिंगची संपूर्ण त्या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे। तुझ्या दरबारामध्ये येईपर्यंत ते संपूर्ण कार्य आनंदाने गोडी गुलाबाने परिपूर्ण होईल आणि सगळ्या ग्रामस्थांच्या मानकरी गावकरी मंडळाच्या ट्रस्टी मंडळांच्या पाठीशी उभारून कोणाचाही कसल्या प्रकारचा कुटुंबाला प्रकृतीच्या आरोग्याला कसल्याही प्रकारचा रोगराई त्रास न पडता सगळा आनंदात उत्सव साजरा होईल अशा रीतीने त्या ठिकाणी तू बंदोबस्त ठेव। राखंड रखवाली धन्यवाद। अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी भैरीबुवाच्या शिमगोत्सवाविषयी माहिती दिली। मंडळी, भैरी मंदिर जोगेश्वरी मंदिर मधील सर्व जीर्णोद्धाराचे काम जवळजवळ पूर्ण झालं आहे आणि आता आपण नवलाई मंदिराचं काम नवलाई पवनाई मंदिराचं काम जीर्णोद्धाराचं शिमगा झाल्यानंतर चालू करणार आहोत। 2-3-4 मीटिंग झाल्या आमच्या, आर्किटेक्ट वगैरे नेमणूक करून वगैरे झालंय, वेगवेगळ्या देवस्थानांची पाहणी करून झाली आहे, तिकडचं बिल्डिंग मटेरियल बांधकाम वगैरे पाहून झालंय। त्याच्यासाठी साधारण 60 ते 70 लाख रुपये खर्च होणार असा गृहीत धरून काम करायचं आहे। आपल्या सगळ्यांचं सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे। आपल्याला प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हाक मारतील आमचे सगळे विश्वस्त मंडळी किंवा कोण तर जरूर सहकार्य करा। दरम्यान राजिवडा येथील श्री काशी विश्वेश्वर शिमगोत्सवाला फाग पंचमीपासून सुरुवात झाली आहे। याविषयीची माहिती संयोजकांनी दिली। श्रीदेव काशी विश्वेश्वराला वंदन करून आज या ठिकाणी जयप्रकाश काशीनाथ चव्हाण आणि त्यांचे सहकारी त्यांचे चिरंजीव असतील त्यांचे सहकारींच्या वतीने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की आमच्याकडे होळी यंदा आहे तर तुम्ही ती होळी श्रीदेव काशीश्वर राजिवडा या ठिकाणी त्यांच्या चरणी या होळीचं तुम्ही हे करा। तर आम्ही त्यांना शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी आलो। आमचे देवस्थानचे सगळे विश्वस्त मंडळ त्याचबरोबर उत्सव समितीचे प्रतिनिधी आणि सगळे कोकणवासियातले सगळे सातपारी मंडळी आणि भाविक या ठिकाणी आम्ही आलो। आज आपण होळी बघितली, होळीची पूजा अर्चा झाली, गुरव यांनी चांगली विधिवत पूजा केलेली आहे आणि आता आम्ही वाजत गाजत ही देवाची होळी देवाच्या ठिकाणी आपण रुजू करणार आहे, त्या ठिकाणी उभी करणार आहे। आज खऱ्या अर्थाने होळी उत्सव सुरू झालेला आहे। श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान यांच्या वतीने आज आम्ही आलेलो आहोत इथे कर्ले गावात। तर जयप्रकाश काशीनाथ चव्हाण यांच्याकडे आज आम्ही होळी तोडायला आलो आहोत। तर आज ही होळी तोडून आम्ही राजिवडा देवस्थानमध्ये घेऊन जाणार आणि आज खऱ्या अर्थाने तसं म्हटलं तर आज होळी उत्सव सुरू झाला। इथून पुढे हा 10 दिवस चालतो आणि पौर्णिमेच्या दिवशी हा मोठा होम होतो आणि
हा जो सण आहे हा पारंपरिक कित्येक वर्ष 400-500 वर्षापासून चालत आलेला आहे. असं 7 पारेकरी मंडळ आमची आहेत. तर इथे आम्ही अशी आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वाचनालयामुळे भविष्यात शिक्षणासाठी दिशा मिळू शकते, उद्योजक बशीर हजवानी यांनी व्यक्त केला विश्वास. कोकणातील सर्वात लोकप्रिय सण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शिमगोत्सवाला फाग पंचमीपासून झाली सुरुवात. आणि कोरोना काळात पद व पैसे नव्हे तर माणुसकीच उपयोगी पडली, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीरभाई हजवानी यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.